लेग स्टंप के आसपास रख सकते हैं यहाँ से। जय गुरु मित्रांनो, ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आजपासून पुन्हा एकदा मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे। कंटिन्यू ब्रेक घेतलेला, त्याच्यामुळे ब्लॉग टाकत होतो जरा कामानिमित्त, तर परत आजपासून टाकणार आहे। तर कंटिन्यू राहा तुमच्या चॅनलवर। आता आमचा कुकिंग टाइम झालेला आहे। आमचा शेट आता जेवायला करणार मस्तपैकी। आम्हाला ना मी मस्तपैकी जेवणार एकदम गरमागरम जेवण झाल्यावर मस्तपैकी लगेच जेवता आपण। तर जेवणाचं काम चालू आहे आमचा का कुकिंग मास्टर ब्लास्टर कुकिंग मास्टर शेफ। हॉटेल टाकायचं होता आम्हाला, पण नको हॉटेल टाकायचं जरा कॅन्सल केला, कारण काही तर बरंच हॉटेल होतं त्याच्यामुळे कॅन्सल केला। जेवणात झाला आमचा आता मस्तपैकी। आता खाऊन बघायला लागलं कसं लागतं बघा। आता टेस्ट भारी नसली तरी भारी लागलं। मस्त झालं तर घे बाबा, आता वाड्यावर आलेलो आहे मी, आणि बावल्याला बांधायची जागा एकदम ओली झालेली आहे बघा। एकदम पावसामुळे चिखल झालेला आहे, त्याच्यामुळे बावल्याला आम्ही काठावर पाठवणार आहेत रविवारी। पाऊस काय थांबणार नाही, पाऊस कंटिन्यू राहणार आहे आता। आणि शर्ती आपल्या इथं आता बंद होतील, शर्ती पण काय आपल्या चालू राहणार ना पावसामुळं। त्याच्यामुळं आता नंदी आम्ही वरती पाठवणार आहे बघा। जागा किती ओली झाली आमची, चिखल पण झाले बैल बांधायला। आणि तो बघा तिथं गोटम बैल बांधले, दाखवतो चालतो तुम्हाला। लॉक लागलेला आहे आता, तर आतमध्ये बैल आहेत आतमध्ये बघा। बावल्या लॉक लावलेला आहे बेडाला आता, कारण का आता बाहेर काढत ना आम्ही, चिखल झालं त्याच्यामुळं। जर संध्याकाळी बेडा खोलला तर तुम्हाला दाखवेल बावल्या, आणि बेडा पण दाखवेल। तर आम्ही वाड्यावाल्याला कसं लॉलत आहोत बघा। कशी समजा इथं हवा वाटतं अक्षय, तुला कसं वाटतं इथं? लागलं नाही ते एक नंबर वाटतं, कारण का वरती पाण्याची टाकी आहे ना, इथं एकदम थंडगार आवाज होते फॅनची। एकदम चिखल झाली ना, त्याच्यामुळे या रूममध्ये बसतो आम्ही। तर मजा घेतात सगळं फोनमध्ये, त्याला फोनमध्ये घुसले। वाड्यावर फणसाचं झाड आहे ना, त्याला किती फणस आले ते तुम्हाला दाखवतो बघा मी आता। हे बघा अख्खा फणसम भरले झाड खालपासून। तर झाडच भरले हो। अजून एक तिकडे पुढं आहे, तो पण दाखवतो मी तुम्हाला। एकदम मोठं झालं ते फणस, आता पिकतील पण थोड्या वेळा दिवसांत, दाखवतो बघा मी तुम्हाला। आणि आता बघा या झाडाला पण आले फणस, या झाडाला जरा कमी आले, त्या झाडाला जास्त आले बघा। 2 झाडं आहेत फणसाची, दोन्ही झाडं आले। आणि एकदम आंब्यांची झाडं आहेत तिथं, बसायला पण मस्तपैकी सावली। आंब्यांची झाडांना चिकूंची झाडं आहेत एकदम बघा। ही चिकूचं झाड आहे हो, आणि चिकू पण आले त्याला खाली पडले पण बघा। पिकलेले चिकू पडले ते खाली, आणि चिकू आले तर पण झाड बघा एकदम जवळून, एकदम खालीच लोंबले हो। काय काय चड्डीवर तुला टाकायला लागेल, तू बैलाचा मालक आहेस। अख्खा भरले बघा। चहा पिऊन झालेला आहे आता आपला। नाही बघा काय चाललंय आता काय बनवतं? तर पुऱ्यांचा काम चालू आहे। काय स्पेशल आजचा पुऱ्यांचा? पुऱ्या खायच्या ना, उऱ्या मारायच्या असं आहे। छान खायला पुऱ्या केल्या ना, म्हणजे अजून करतोय। या पुऱ्या दाखव किती करतं पुऱ्या, किती होतील यात पुऱ्या? 5 होतील का? पण
म्हणतो 1-2च वाटतात. ठीक आहे चाल कर मग. चला मग जाऊ एरिया बाहेरची. किशोर बहुत बड़ा योगदान है इनका. वानखेड़े में बहुत अच्छी बॉलिंग की थी और अब थोड़ा कोण में परिवर्तन. रिवर्स स्वीप या ओवर विकेट खेल पाएंगे. लाइन थोड़ी मिडिल और लेग स्टंप के आसपास रख सकते हैं यहाँ से.